भविष्यामध्ये अनेक लोक जे आहेत मला अशा प्रकारे लांछन लावतील, म्हणून हे स्पष्ट करणं जे आहे आवश्यक आहे. आणि मग श्रीरामचंद्र म्हणतात, हे वाली दुष्ट वृत्ती आणि बालिश वृत्ती वाहनात मला धर्म अर्थ काम मोक्ष याचं ज्ञान देतोय. जे जीवनाचे आधारस्तंभ आहेत या तू माझ्या दोष बघतो आहेस. तुझे आचरण कळतात तुला योग्य गुरुकुल ज्ञान मिळालेलं नाही. जर योग्य गुरुकुल ज्ञान मिळालं असतं तू आज माझ्यासमोर हे शब्द बोलला नसता. श्रीरामचंद्र सांगतायत. तर वाली म्हणतो की कोणत्या धर्मतत्वानुसार तुम्ही मला मारले? देश, सीमा, श्री, पैसा यापैकी कोणत्या बाबतीमध्ये आपल्यामध्ये वैर होतं जेणेकरून तुम्ही माझी हत्या केली आहे? श्रीरामचंद्र सांगतात, सूर्याकडे बोट दाखवून श्रीरामचंद्र सांगतात, सर्व भूमी नगर पर्वत झाड हे सर्व वृक्षाच्या अधिपत्याखाली येते. राजा भरत जे नगर आहे ते सांभाळतायत, मी त्यांच्या वतीने जे वन आहेत ते सांभाळतो आहे. त्याच्यामुळे हे जे काही किष्किंधा राज्य आहे ते सुद्धा त्याच्याच अधिपत्याखाली, भरतच्याच अधिपत्याखाली आहे. आणि जेथे कुठे जे काही अयोग्य धर्मानुसार चाललाय ते शिक्षा करणं कर्तव्य आहे. मी जे काही भरतच्या वतीने सांभाळतो आहे, शिक्षा देतोय. वाली म्हणतो, आपण नवीन आहोत, एकमेकांना ओळखत नाही, तुम्ही मला शिक्षा कशी? श्रीरामचंद्र सांगतात, कदाचित राजा त्या नागरिकाला ओळखत असो अथवा नसो, राजा काही प्रत्येक प्रजेला ओळखेलच असं नाही, पण प्रजेमध्ये जर कोणी चुकीचं अधर्मानुसार जर कार्य केलं, चुकीचं कार्य केलं, अपराधाबद्दल शिक्षा करणं हे राजाचं कर्तव्य आहे. त्याने जर नाही केलं त्याचं पाप राजाला. म्हणून आता वाली जो आहे लक्ष करून ऐकत आहे. वाली म्हणतो, मी एक जंगली प्राणी आहे, तुम्ही एक सुसंस्कृत व्यक्ती आहात, आपल्या दुधात काही साम्य नाही, ते मारलं कसं? श्रीरामचंद्र सांगतात, मी जंगलात शिकार करण्यासाठी आलो. शिकार म्हणजे प्राण्याचा संबंध असला पाहिजे असं काही नाही. एखादा शिकार करतोय तो प्राणी, त्याचा कोणी नातेवाईक काही केले ते प्राणी, तो शिकार करतोय. शिकारी एखाद्या धुमाकूळ माजवणाऱ्या प्राण्यापासून हजारो लोकांना वाचवण्यासाठी शिकार करत जातात. गावामध्ये जर एखादा प्राणी जर धुमाकूळ माजवत असेल, हजारो लोकांना त्याच्यावर त्रास होत असेल, त्या प्राण्याचे शिकार करणं विधान आहे. तर वाली म्हणतो, माझी शिकार करायची होती म्हणून झाडा मागून लपून का केली? सगळे प्रश्न माझ्याकडे विचारले जाऊ शकतात. झाडा मागे लपून का शिकार केली? समोर का नाही आला? श्रीरामचंद्र स्मित हास्य करतात. तर शिकार कधी समोरासमोरचा खेळ नाहीये. शिकारी प्राणी बसला आहे, झोपला आहे, पाठ मोर आहे, तो बघतोय नाही बघतो आहे. शिकारीचे नियम प्राणी ठरवत नाही, तर मनुष्य ठरवतो. सगळे दान मागतो आहे, जो दान घेणारा तो नियम ठरवत नाही, दान जो देणारा आहे तो नियम ठरवतो की कुणाला द्यायचंय, कसं द्यायचंय, की देणारा ठरवतो. तसं मी युद्ध करण्यासाठी येतोय, हजारो वानर मेले असते. वाली राजा आहे, त्याला कोणी मारले तर तो पूर्ण सैनिक उभा केला असता. एका वालीसाठी जे आहे पूर्ण प्रजेला त्याचा दुःख भोगावं लागला. म्हणून भगवंताने सूचना केलेली आहे. लंकेमध्ये आणि किष्किंधामध्ये हा फरक आहे. किष्किंधामध्ये एक दूषित होता, बाकी सगळे चांगले होते, एकाला बाहेर पडलो. लंकेमध्ये सगळे दूषित होते, एक चांगला होता. लंकेमध्ये एक सगळे वाईट व्यवहार करणार, एक चांगला होता, एक चांगला त्याला बाहेर होऊन गेला विभीषण, आणि लंकेत घुसले.
किष्किंधामध्ये मित्रांना त्रास होणे म्हणून एका वाणीला वाईट होतं, त्याला बाहेर म्हणून गेलं, तिथं त्याला खलास केलं. किष्किंधा तसंच ठेवलं. ते भगवान श्री रामचंद्रांचं म्हणजे एक राजा, एक नेता जो आहे, अशा प्रकारे इतरांची काळजी घेतो. लंकेमध्ये जर तिथे सर्वांनाच बाहेर बोलवलं असतं किंवा तिथे विभीषणला त्रास झाला असता, म्हणून विभीषणला बाहेर बोलवलं. तर वाली म्हणतो, मला मारण्यासाठी तुमच्याकडे काही ठोस कारण नाही किंवा काहीतरी माकड आणि मांसामध्ये माकड देऊ तरी काय, तुम्ही वाघाची शिकार केली असते, वाघ उच्चारून मिळाला, हरणाची शिकार केली ते मुलं उच्चारून मिळालं असतं, माकडातून तुम्हाला काय मिळत आहे? माकडाची शिकार करायची काही गरज काय होती? काही ठोस कारण असलं म्हणजे माकडाची शिकार करण्यासाठी. तर श्रीरामचंद्र सांगतात की आणि खूप गंभीर होतात, आकाशवाणी झाल्याप्रमाणे ते सांगतात, मी तुला मारले म्हणजे माझ्या स्वार्थासाठी नाही. एक साधारण वानर एक कुळातून राजकुमारासाठी काय देऊ शकतो? मी तुला मारले ते तुझ्या अपराधांचा, मला तुझ्यावर काही मिळणार होतं म्हणून मी तुझ्या हाती केले नाही. बऱ्याच वेळ शिकार कशासाठी केली जाते? काहीतरी त्यांना मांस पाहिजे किंवा कोणाला चर्म पाहिजे किंवा काही नख पाहिजे, त्यासाठी शिकार केली जाते. पण ही शिकार जे आहे हे काही तुला तुझ्यावर काही घ्यायचं म्हणून केले नाही. तुझे अपराध भोगले आहे. तुझ्या राज्यात चांगला राजा असेल, परंतु भरतच्या राज्यात तू वाईट आहेस. तुझ्या राज्यामध्ये तू प्रजेचं रक्षण करत असतो, भरतच्या राज्यामध्ये तू वाईट कार्य करतो आहेस. राजा जो आहे त्याचं कर्तव्य आहे की ज्याने कोणी वाईट केलेलं आहे त्याच्या अपराधांना शिक्षा करणं, त्याची कर्म इथेच मिटवणे, जेणेकरून त्याला स्वर्गाचा मार्ग प्राप्त. ही पूर्वीच्या काळामध्ये जे शिक्षा देणे इतकी कठोर शिक्षा असायची. छत्रपती शिवरायांच्या पहिलाच त्यांनी जेव्हा न्यायनिवाडा केला, कुणाचा होता पाटलाने एका महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. पहिली शिक्षा छत्रपती शिवरायांनी काय दिली? पाटलाला हात छाटले होते. तर ह्या कधी कधी मानवतेच्या याच्यानुसार कधी कधी आजकाल त्याच्यावर आक्षेप घेतला जातो. एवढी भयंकर शिक्षा कशाला असायला, एवढं भयंकर का दुःख द्यायला? आणि एक दया भावनेने जे आहे त्याच्यावर बघितलं जातं. परंतु त्या व्यक्ती त्या कुठले कर्म जे आहे व्यक्तीला भोगावं लागतं. प्रत्येक एखाद्या प्राण्याला सुईने जरी टोचलं तर त्याचं प्रतिकर्म जे आहे त्याला भोगावंच लागणार. बारीक बारीक कर्म जे आहे, म्हणजे जसं एक अमावस्येच्या दिवशी काळ्या दंडावर काळे मुंगी कोणी बघू शकतात, कोणी बघू शकत. भगवंत बघतायत, त्या मुंगीची पण खाण्यापिण्याची व्यवस्था करतात. अमावस्या दिवशी काळ्या दंडावर काळे कोणी बघू शकतात, भगवंताला त्याची खाणे. तसं प्रत्येक जीवाबद्दल जिथे जिथे जे काही कर्म केलं जाते, खास मानवासाठी का ह्या गोष्टी, कारण की सृष्टीमध्ये इतर जे जीव आहे नियम तोडत नाही, मानव सोडला तर. इतर जे बघा, तुम्ही गाईला किती मारा तर ती कधी मांस खाणार नाही, वाघाला किती मारा तो कधी गवत खाणार नाही. प्रत्येक प्राणी पक्षी आहे निसर्गाने ज्यांना घालून दिलेले नियम आहे, नियम तोडत त्यांना कर्माचे रिएक्शन सुद्धा लागत. म्हणून बघा, तुम्ही जर रस्त्याने गाडी गेलात तर एखाद्या म्हैस गाय जर गेली रस्त्यामध्ये, त्यांना कोण हॉर्न वाजवून बसवत किंवा आरटीओ जो आहे त्यांना काही शिक्षा करते, जेलमध्ये घालणार नाही का? तर त्यांना ते नियम लागू नाही. माणसासाठी ते नियम लागू आहे. निसर्गाचे नियम जे आहे, निसर्गाचे नियम तोडत नाही, त्याच्यामुळे त्यांना काही कर्माचे रिएक्शन सुद्धा वेगळं आहे. त्याच्यानुसार त्यांनी त्यांच्या पुढे प्रगती जी आहे ही योनी समजा पुढची त्याच्या पुढची वेळ. पण मानव जन्म जो आहे जंक्शन प्रमाणे, तिथे त्याला बारीक बारीक प्रत्येक गोष्टीचं कर्म जे आहे त्याच्यामुळे त्याला फरक पडतो. खाली जाणं आहे, वर जाणं आहे, त्याचे कर्म तिथे ठरवत आहेत. म्हणून श्रीरामचंद्र सांगतात की जेव्हा एखादा राजा शिक्षा करतो त्याचं इथे केलं कर्म इथं संपवतात, त्याच्यामुळे त्याचा स्वर्गाचा मार्ग मोकळा. जर इथे त्याला ती शिक्षा नाही मिळाली, कर्म भोगण्यासाठी नरक यातनामध्ये जावं.
तरी नरक यात्रा मध्ये सुद्धा पूर्ण होत नाही कर्म त्याचे फेडले जातात. परत एखाद्या जन्मामध्ये जावं तर तिथे आणि कर्म फेडावे लागतात. त्यासाठी ह्या वैदिक देशामध्ये जे आहे शिक्षेचा हा कठोर शिक्षणाचं प्रमाण आहे. वाली म्हणतो मी काय पाप केलं, ब्रह्महत्या केली होती की एखाद्या मित्र हत्या केली होती की स्त्री अथवा गाय हिला कोणाला मारलं होतं, मृत्यूदंडासाठी याचा काय अपराध केला होता, कुणाला मारलं होतं. श्रीरामचंद्र सांगतात तुझा अपराध राजधर्म आणि कुलधर्म तुम्ही तू तोडले आहेस. 2 अपराध मृत्यूदंडासाठी पुढे आहेत. एक किष्किंधा राज्य तो जिथे सुग्रीव राजा आहे, तू गेल्यानंतर एका राजाचे कसा व्यवहार असावा, त्याला तो राजसिंहासनावरून खाली खेचतोय, लाथा मारतोय, मुख्या मारतोय आणि हद्दपार करून देतोय. हा राजधर्म याचा अपराध केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भावाच्या पत्नीचं अपहरण करून कुलधर्माचा अपराध केलेला आहे. सुग्रीवच्या प्रती अपराध केला, राजधर्म तोडून, आणि भावाच्या पत्नीचा अपहरण करून तो कुलधर्म तोडला. दोन्ही जे आहे तो दंडास कारणीभूत आहे. तेव्हा खाली म्हणतो हे सर्व मोठमोठे नियम आम्हा प्राण्यांना लागू पडत नाही, हे मानवासाठी आहे. प्राणी तर कसाही भोग करू शकतात, कसा इंद्रिय भोग करू शकतात. श्रीरामचंद्र वाली म्हणतात हे वाली तू स्वतःला कधी प्राणी म्हणतो, कधी राजा म्हणतो, तुझं स्वतःला कळत नाही तू कोण आहेस. स्वतःच भ्रमित आहे. कधी म्हणतो मी प्राणी आहे, प्राणी कसाही वागू शकतो, नंतर सांगतो की मी काय अपराध केलाय. प्राण्यासारखं मारलं ते पण तुला चालत नाही. प्राण्याला पण कसाही मारू शकतो. मग तू म्हणतो नाही मी मानव आहे, मी काही अपराध केलेला नाहीये. मग मानवासारखं तुला तर राजधर्म तोडला, कुलधर्म तोडला, तर ते तुला मान्य नाहीये. तर एकीकडे गायत्री जप करतो, धर्माच्या किनारा म्हणतो, धार्मिक नित्य नियम पाळतो, दुसरीकडे प्राण्यासारखा स्वैराचार करतो. दोन्हीकडे जे आहे हे सर्वांना माहित आहे की तो प्राणी नाही, तो वानर. हे वानर अर्थ काय, वा काय नर आहेस. वानर म्हणजे वा काय नर आहेस म्हणजे तो इंद्रपुत्र आहेस, इंद्राचा अंश आहे, साधा सर्वसाधारण व्यक्ती नाही असतो. आणि तुला पूर्ण धर्म राजधर्म तोडण्याचाच अपराध लागला आहे. तुझा उच्च संबंध, जेव्हा उच्च संबंध कोणाशी जोडला जातो तेव्हा त्याच्यामध्ये उच्च जबाबदारी त्याच्याकडे येतात. सर्वसामान्य एखाद्या व्यक्ती काही गोष्टी करतो, एखाद्या व्यक्तीने जाताना काही गोष्टी केल्या, एखाद्या पोलिसांच्या ड्रेसमध्ये त्याने काही गोष्टी केल्या, खूप फरक पडतो. जसं मला आठवत एकदा संकीर्तन व्हॅन चालली होती, ट्रॅफिक जाम झाली. ट्रॅफिक जाम मध्ये काय लोक नंतर खूप रस्ता जाम झाले, लोक काय उलट बाजूला गाड्या टाकतात, गाड्या काढतात. बऱ्याच गाड्या चालल्या होत्या. आमची जी संकीर्तनची व्हॅन होती त्याच्यामध्ये 4-5 ब्रह्मचारी होते, ड्रायव्हर पॅन्ट शर्ट मध्ये होता. त्या ड्रायव्हरला वाटतं चला तिकडून पण गाड्या काढू, त्याने पण बाकीच्या गाड्या काढल्या. 2-3 किलोमीटरच्या नंतर काय झालं होतं की आरटीओचे पोलीस उभे होते आणि 2 बाजूला 2 पोलीस उभे होते. गाडी उभे करायच्या, एक प्रकार तो ड्रायव्हरला मारायचा एका बाजूला पोलीस, आणि एक पोलीस जो आहे किन्नरला मारायचा. दोन्ही खिडक्या उघड्या, दरवाजे उघडायचे, दोघांना मारायचे. जेव्हा ही संकीर्तनची व्हॅन आली, पुस्तकाची व्हॅन, त्यावेळेस ड्रायव्हरला 2 फटके लावले आणि सॅफरॉन प्लेस मध्ये ह्या बाजूला ब्रह्मचारी बसले. त्याला पोलिसांनी जेव्हा दरवाजा उघडला काठी मारणार तेव्हा किळसवाने त्याने म्हटलं की महाराज तुम्ही पण हे करता, तुम्ही पण नियम तोडता, अपेक्षित नाहीये तुम्ही ह्या ड्रेस मध्ये आहात आणि नियम तोडता, अपेक्षित नाहीये. त्यांनी मारलं नाही, पण ते बोलणं तर खूप होतं, मारण्यापेक्षा जास्त होतं ते बोलणं. तुम्ही पण मला पण अक्कल आहे. म्हणजे
जेव्हा तुम्ही उच्च संबंध जोडता जबाबदारी मोठी येते. म्हणून ते वाली तुला सर्वसाधारण मानव नाहीयेस, तू इंद्रपुत्र आहेस, पण मोठी जबाबदारी तुझ्याकडे. त्याच्यामुळे तुझ्यासाठी हे राजधर्म तोडणं, कुलधर्म तोडणं जे योग्य नाहीये. म्हणून जेव्हा आपण कुठले कार्य करण्यासाठी निघतो, खास करून जेव्हा आपण आध्यात्मिक कार्य करण्यासाठी निघतो, खूप मोठी जबाबदारी असते. कारण हा संबंध जो व्यक्ती अध्यात्मामध्ये प्रवेश करतो, संबंध कोणाशी जोडतोय? पूर्ण प्रश्न भगवंताशी तो संबंध जोडतोय, शिव भगवानाशी संबंध जोडतोय. जबाबदारी पण थोडी मोठी आहे. आपण समाजामध्ये वावरता नाही. बघा, तुम्ही रेल्वेची पट्टी जेव्हा पार करतात, ब्रिज आहे का, म्हणून रेल्वेची पट्टी, काही लोक इमर्जन्सी मध्ये रेल्वेची पट्टी पार करून जातात. तर पॅन्ट शर्ट मध्ये कोणी रेल्वेची पट्टी पार केली, कोणतं लक्ष देत नाही. पण ह्या ड्रेस मध्ये तर कोणी रेल्वेची पट्टी पार केली, चार महाराज काय अपेक्षित नाहीये. जेव्हा नियम तोडणं जे अपेक्षित नाहीये. तसं इथे एक आदर्श स्थापित करणं हे भगवान श्री रामचंद्र देण्यासाठी आहे की तिचा आदर्श असला पाहिजे. तेव्हा मोठी जबाबदारी म्हणजे आपल्या कार्याची जास्त तपासणी असणार, जास्त दुर्बीण लावून आपल्याकडे बघितलं जातं. जेव्हा व्यक्ती लिडर लेवलला जातो, दुर्बिणीने त्याच्याकडे बघितलं, थोडासा डाग जो आहे त्यासाठी तो लोकांचा विश्वास उडवण्यासाठी पुढे असतो. म्हणून जेवढी जबाबदारी जास्त, तेवढं त्याचं चरित्र, तेवढा त्याचा व्यवहार आहे जितका चांगला असेल. कारण की जबाबदारी म्हटलं की विश्वास आहे. लोक तेव्हाच ऐकतील जेव्हा तुमच्या लोकांचा विश्वास आहे. विश्वास असण्यासाठी, विश्वास अर्जित करण्यासाठी काय पाहिजे? आपला व्यवहार, आपलं चरित्र आहे जेवढं शुद्ध असेल तेवढा लोकांचा विश्वास अर्जित केला जातो. तुम्हाला एका शब्दावर शेकडो लोक जे आहेत, हजार लोक जे आहेत उभे राहणार आहेत. का? ती जबाबदारी. सर्वांचा विश्वास अर्जित करण्यासाठी आपल्या कार्याची जास्त तपासणी होणार असते. शिक्षेची आकारणी व्यक्ती कोणत्या मुद्द्यावर आहे त्यानुसार केली जाते. शिक्षेची आकारणी व्यक्ती कोणत्या मुद्द्यावर आहे त्यानुसार केली जाते. जसं मोठं लवचुंबक बारीक बारीक लोखंडांच्या तुकड्यांनाही आकर्षित करतात. व्यक्ती जितक्या उच्च पदावर असते तितकी छोट्या छोट्या गोष्टींसाठी ती मोठी शिक्षा भोगावी लागते. वालीने डोळे बंद केले, त्याचे सर्व तर्क संपले होते. वाली स्वतःचीच म्हणू लागला, शिक्षा होते आहे योग्यच आहे. स्वतःलाच तो मान्य करतो की जे झालं ते झालं. श्रीरामाच्या मुखकमलाकडे बघून वालीमध्ये पवित्र भावनांचा प्रभाव झालाय. तो आपलं पूर्व जीवन सर्व आठवू लागले. त्याला अशा प्रकारे रावणाबरोबर दोस्ती केल्यापासून त्याच्यामध्ये शक्य मेलखाण्याच्या भावना इतक्या भयंकर निर्माण झाल्या की वालीमध्ये पश्चातापाची भावना निर्माण होऊ लागली. अगोदर वाली जो आहे असा नव्हता. रावणाशी जी दोस्ती झाली म्हणून ते लंकेत जाणं येणं सर्व जे प्रकार जे आहेत त्याचे मैत्री, ज्या म्हणून इंग्लिश मध्ये म्हणायचे तुझा स्वभाव कसा आहे, I will tell you who you are, show me your friends. तू कसा आहेस, तुझे मित्र सांग कोण आहेत, मी सांग तू कसा आहेस. तू माझ्या संपर्कात राहतो, माझ्या संघात राहतो, त्यानुसार आपलं जीवन बदलतं. म्हणून चांगला संघ असणे, चांगली मैत्री असणे, चांगल्या लोकांच्या बरोबर उठणं बसणं असणं खूप आवश्यक आहे. वालीने एकच चांगली गोष्ट केली ती म्हणजे मरण्या अगोदर श्रीरामांबरोबर तर्कवाद करून श्रीरामांचा भाव, मानसिक तर्क जगासमोर बाहेर आणली. कदाचित वालीने जर प्रश्न विचारले नसते हे ज्ञान तसंच राहिलं असतं. भविष्यामध्ये लोक चर्चा करत बसले असं कारण असं कसं झालं. म्हणून शास्त्रामध्ये जे आहे बऱ्याच गोष्टी उघड केलेल्या आहेत, स्पष्ट केलेल्या आहेत. बऱ्याच वेळेस त्याचा अभ्यास न केल्यामुळे लोकांना गोष्टी कळत नाही, समजत नाही. कर्णाचा जो वध आहे त्याच्या पण किती गोष्टी स्पष्ट आहेत महाभारतामध्ये, पण फक्त
आज त्याच्यावर पुस्तकं लिहिली जातात कर्णाचा वधाबद्दल. आणि इथे कर्ण हिरो आहे, कृष्ण विलन आहे. का महाभारतात अभ्यास पण महाभारत स्पष्ट करते का कर्णाचा वध झाला, का करावं लागलं तिथे. तसं इथे वालीला धन्यवाद देतात, वाल्याने चर्चा तरी केली, बरं झालं. आणि मग श्रीरामांना वालीला लपून मारावं लागलं. ते 4 कारण सांगताय. इंद्राने दिलेल्या वराची रक्षा करण्यासाठी इंद्राने दिलेला एक लॉकेट होतं वालीच्या गळ्यामध्ये, ज्याच्यामध्ये कुणाशी जेव्हा वाली युद्ध करायचा, त्या लॉकेट जर तुम्ही बघितलं, समोरच्या शत्रू त्याची आदिशक्ती वालीला मिळायची. कुणी युद्ध करायला आला वाली बरोबर, लॉकेट बघितलं की त्याची समोरची आदिशक्ती वालीला मिळायची, त्याच्यामुळे वाली वर चढवायचा. श्री रामचंद्र वालीबरोबर समोर असते आणि लॉकेट जर बघितलं असतं तर श्रीरामांची आदिशक्ती जर वालीला मिळली असते, वाली सांभाळू शकलो नसते. आणि इंद्राचा जो वर आहे म्हणून इंद्राच्या वराची रक्षा करण्यासाठी आदिशक्ती गेल्यानंतरही वालीला ते मारला तर इंद्राची जो वर आहे त्याची रक्षा झाली नसते. त्यासाठी भगवंत पाठीमागून मारतात. दुसरी शिक्षा देण्यासाठी आणि पापाला शुद्ध करण्यासाठी का भगवंताने मागून मारले, तर वाली दृष्ट होता पण श्रीरामांच्या शक्तींची जाणीव नव्हती त्याला. तो शरण आला असता तेव्हा श्रीरामांना पापीला शरण द्यावे लागले असते. समोरासमोर जर आला असता, समजा तो शरण आला असता तर शरण द्यावी लागली असते. त्याचं जे शुद्धीकरण आहे, शिक्षा देऊन शुद्ध करता आले नसते आणि माता ऋषींच्या शापाचा आधार घेऊ शकले असते, शुद्धीकरण झालं नसतं. श्रीरामचंद्र इथेच राहिले तर वाली आला नसता, शरण जरी आला असता तरी अशुद्धीकरण झालं नसतं. तिसरं वचन राखण्यासाठी श्रीरामाने सुरीला वचन दिलं होतं की त्याची पत्नी परत मिळवून दिली जाईल. तिला वालीने त्रास दिल्याने वालीला शिक्षा दिली, वालीला अगोदर सूचना दिली असती त्याने रोमाला कुठे आणि लपवलं असतं, रोमाला परत प्राप्त करणे कठीण गेलं असतं. चौथी गोष्ट जी आहे, निरपराधांना वाचवण्यासाठी जर सूचना दिली असती वालीला, त्याने सगळं सैनिक बनवलं असतं आणि ज्यांचा काही अपराध नाहीये त्यांनाही मरावं लागलं असतं. म्हणून भगवंताने पाठीमागून वालीला मारलं. तिथे रावण धर्म नष्ट करण्यासाठी जन्मला होता आणि वाली धर्माचे रक्षण करण्यासाठी जन्मला होता. कारण की वाली कसा आला होता, श्रीराम भगवान विष्णू यांनी जेव्हा सांगितलं सर्व मी आता आहे राम अवतारामध्ये, मग तुम्ही सर्व देवता सुद्धा मला मदत करण्यासाठी प्रकट होतो. देवतांना सांगितलं होतं, म्हणजे धर्म कार्य करण्याचं, श्रामांना मदत करण्यासाठी सर्व देवतांना प्रकट व्हायला सांगितलं होतं. इंद्र श्रीरामांना मदत करण्यासाठी प्रकट झालेलं होतं वालीच्या रूपामध्ये. समस्या काय झाली, रावणाबरोबर मैत्री केल्यामुळे रावणासारखं वागू लागला, अधर्माने वागू लागला. नाही तो आला होता तो करत श्रीरामांना मदत करण्यासाठी, इंद्राचा पुत्र आहे ना, पण संघ चुकीचं झाल्यामुळे तिथे त्याची लंकेची संस्कृती किष्किंधा चुकीच्या संघामुळे जसं हे कळालं किष्किंधामध्ये वालीचा वध झाला आहे, महाराज घाबरत उद्धर झालाय सर्व तिथे. आणि मग महाराज तिथे धावत धावत जेव्हा पोहोचले, तारा जे आहे असुर धारा त्याच्या सुक्या जमिनीवर ओसंडत ते धावते आहे. वालीने श्रीरामाला हात जोडून क्षमा मागितली. वाली म्हणाला, सीता रावणाने नेली, मला जर सांगितले असते तर शेपटीने बांधून रावणाला तिथं समोर केलं असतं.
वाली म्हणताय इकडे येताना ताराने पण मला आढळलं, समजावलं, मला विशेष शक्तीकडे खेचून आला तो वाली आता कबूल करतोय. ते वाली ताराने सांगितलं होतं की राम आलेले आहेत, कदाचित सूर्य एवढा हिंमत दाखवतो त्याचा नक्कीच श्रीरामांचा जरा पाठिंबा आहे, माहित होतं हे. परंतु आज माझी प्रवृत्ती मला सांगत तुझा आज रामाच्या हातून मरणार आहे, गपचूप तुझ्या हातून मरण्याचीच इच्छा केली. माहित होत, ताराने सांगितलं होतं, कधी मी एक शक्ती मला खेचून आणली, हा तुमच्या हातून माझा मृत्यू होणार होता. माझ्या मृत्यूसाठी कृपाकल्पने सुग्रीवला दोष देऊ नका. सुग्रीव माझा शत्रू नाही, माझा खरा विषय आहे. कृपया सुग्रीवला तुमचा भाव माना. वाळी अर्थाने मागलेल्या हाताने सुग्रीवला जवळ केला, माकडांचा हा मार्ग सोडून दे. पण वाली सुग्रीवला म्हणतात, श्रीरामाची शरण घे, त्यांच्यावर प्रशिक्षण घे, श्रीरामाच्या इच्छेला शरण जा. हाच आपल्या पूर्णत्वाचा मार्ग आहे. वाली सुग्रीवला समज येतोय आणि तारा जेव्हा तिथे पोहोचले, जमिनीवर कोसळलेलं जे वालीचं शरीर आहे ते बघितल्यावरती पुन्हा कोसळले आणि आपल्या छाती भरून ते उठण्यापुढचे वळते आहे. विकसित पडलेल्या वालीच्या शरीराला ती उठवण्याचा प्रयत्न करते आहे, आलिंगन देते आहे. जसे मामांच्या सुरुवातीला आपण बघतो की क्रौंच पक्षी थारात करतो, जी पक्षी असते ती क्रंदन करते, रडते आहे. तर त्या क्रौंच पक्षाला वध झाला, त्या ठिकाणी वाल्मिकी ऋषींनी त्या शिकाराला शाप दिला, त्याच्यातून राधा निर्माण झाला. तसं इथे वालीच्या वधापासून जे वातावरण निर्माण झालं, तिथे किष्किंधावर जे प्रवृत्ती होती, आता तिथे संस्कृती निर्माण झाली. कधी कधी अशा प्रकारच्या भयांकार काही गोष्टी ज्या असतात चांगल्या निर्माण होतात. तारा जे आहे तिथं म्हणते, हे स्वामी मी शोक सागरात आहे, तुम्ही मला सोडून कसे जाऊ शकता. तो किष्किंधाकडे खूप लक्ष ठेवेल आणि जेव्हा जिवंत होता तेव्हा माझ्या सल्ल्याने तुम्ही दुर्लक्ष केलं. आता बघा काय अवस्था झाली आहे. बऱ्याच वेळेस मी तुमच्या कामासाठी सांगायचा प्रयत्न केला होता, परंतु नियतीच्या पुढे कोण जाऊ शकतो. काळ शेवटी तुमचा शेवटी तुम्हाला सुरुवातीच्या निर्णयाखाली आणलेच, ज्याला तू आयुष्यभर तुझ्या निर्णयाखाली ठेवायचा प्रयत्न आज त्यानेच तुम्हाला इथे आणलंय. तुमच्या घरातील पेंडन तुम्हाला अजय, मला वाटते अजय आहे, पेंडन जोपर्यंत मी कधीच राहणार आहे, पेंडन जे आहे हा तुम्हाला वाचू शकत नाही. बघा जेव्हा ती वेळ येते, भगवंता शक्ती पुढे किती मोठा व्यक्ती असला, किती महान व्यक्ती असला, पण तो भगवंता शक्ती पुढे काही करू शकत नाही. तो स्वर्गाच्या मार्गाने जाणार, पण तुला सांगितला दुःख सागराने सोडून चालणार. पेंडन वाचू शकत म्हणजे माणसाने कधी भौतिक जगात कोणत्याही गोष्टीवर पूर्णपणे अवलंबून राहू नये, हेच मला वाटते. त्याच्यामुळे ही गोष्ट माझ्यावर मला काहीच होणार नाही असं कधी माणसाने विश्वास ठेवू नये. जे की अजय वाटत होत नाही वाचू शकत. विष्णू पितामह 400 वर्षाचे अनुभव होता, सोबत व्यास त्यांच्याकडे होते, द्रोणाचार्यांकडे होते, भगवंता शक्ती पुढे कोणी वाचू शकत नाही. म्हणून अंगसुद्धा वस्तू आहे, वाली त्याला म्हणतोय, पुत्र जे काही झालं ते माझ्या धर्मासाठी आहे, चांगल्यासाठी झालंय. जन्म आणि मृत्यू दोन्ही निश्चित असतात.
जाता शत्रू ध्रुवम जन्म माझे जीवन मी व्यर्थ गोष्टीने दवडले, पण मी भाग्यवान आहे, श्रीरामांच्या हातून मला मृत्यू मिळाला आहे. जोपर्यंत तू श्रीरामाच्या चरणी स्थिर आहेस तोपर्यंत बाह्य सुरक्षित आणि आंतरिक शुद्धता तुझ्याकडे असेल. बाह्य स्तरावर सुरक्षित असेल, अंतस्तरावर शुद्धता असेल. जोपर्यंत श्रीरामाच्या चरणी आहेस, तुझे जीवन श्रीरामाच्या चरणी अर्पण कर. तेच धर्माचा मार्ग आहे. म्हणजे बघा, बऱ्याच ठिकाणी असं बघायला जेव्हा असुर वृत्ती असते, अशा प्रकारे जेव्हा ती शिक्षा होते लगेच वेदांत डाउनलोड होतो. म्हणून माझी पण जेव्हा लंकेत पोहोचले, लंकिनी होते, लंकिनी त्यांना अडवते, नाही जाऊ शकत. हनुमानजीला तुझा मारला, थोडे मागे झाले, हनुमान झाले एक गोष्टी प्रहार लंकिनीला तुला ते खाली बेशुद्ध पडले. परत शुद्धीवर आल्यानंतर मग ते वेलकम टू लंका आणि ते सांगू लागले की आम्ही ब्रह्मलोकामध्ये होते आणि त्या अशाच प्रकारे लोकांना त्रास द्यायचे किंवा माझ्या शाप दिला, लंकिनी बनले. तर त्यांनी मला सांगितलं होतं एक वानर आहे तो तुला मुष्टी प्रहार करेल, समजायचं की आता रावणाचा उत्तर तिकडा सुरू झाले, तुम्ही कोणी ब्रह्मलोकात. तर लगेच एक मुष्टी प्रहारामध्ये सगळं शास्त्र डाउनलोड झालं. एक मोठा एक बाण मांडला, सगळं शास्त्र डाउनलोड झालं. आता पण वाली कधीच हे बोलत नव्हता, मी बोलत होता. मग आता सगळं तो असं एक जीवन जेव्हा जीवन खास संघर्ष पाडता जीवनात त्याच्यासाठीच. कधी कधी राहतो हे गुण वाहतूक मान. कधी कधी संघर्षाशिवाय व्यक्तीला ह्या गोष्टी समजत नाही की सत्य काय आहे. माझ्या आहे म्हणून असं लोकांचं अक्का बसलेला निसर्गाचा लोक. कोरोना नंतर तुम्ही बघा, पूर्वी लोक कुठे जायचे, गोवा आणि पिकनिक स्पॉट तिकडे जायचे. कोरोना नंतर सगळ्यात जास्त गर्दी कुठे वाढली, मंदिरात. एवढी गर्दी वाढली, तिरुपती घ्या, पंढरपूर घ्या, अयोध्या घ्या, आरामसात गर्दी. लोक मावत नाहीयेत. इथे सुद्धा आपण बघतो का एक 2 वर्षात तो फटका जो आहे काही होऊ शकतो. हे तो प्रकार आहे. इथे बाहेर तो वाहन मारला नाही, काय झालंय. तेव्हा श्रीरामांना हे भगवान, मी किंवा तारा दोघांची कधी इतकी चिंता केली नसेल तितकी मी अंगाची केली आहे. वाले तुम्ही ताराची एवढी चिंता करत थोडी अंगाची केली, त्याला फुलासारखं सर्व सुविधांमध्ये वाढवलं आहे. त्याला कृपा, तुमची कृपा आणि संरक्षणाची कृपा त्याचा स्वीकार करा. आणि मग वाली सुग्रीवला जवळ करतो. सुग्रीव, मला क्षमा कर, तुला खूप छळलं आहे आणि माझ्या मृत्यूला झाला की विसरून असत. जे काही झालं सगळं आता मृत्यू बरोबर सगळं काही विसरून जात. किष्किंधाची धुरा मी तुझ्या हातात ठेवतो आहे. वाल्याने आपलं जे पेंडून होतं ते काढून सुग्रीवच्या गळ्यामध्ये घातलं आणि अंगदलाही सुग्रीवच्या हातामध्ये सुपूर्द केलं. अशा प्रकारे तारा वालीने ताराला जवळ केलं. सुग्रीवला सांगितलं, सुग्रीव ही शूरसेनाची पुत्री आहे. शूरसेन तो राणा होता, त्याची पुत्री आहे. जगात सर्वात विवेकी तारा आहे. जरी मृदू भाषा असेल, अबोल असेल, तिला सर्व गोष्टींचं गुप्त ज्ञान असतं. तिने केलेली भविष्यवाणी कधी खोटी ठरत नाही. माझ्याबद्दल तिने भविष्यवाणी केली होती, पण मी ते ऐकलं नाही. त्याच्यामुळे एक स्त्री म्हणून तिच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू. वाणी सुग्रीवला समजावतो, तिचा आदर कर, तिला स्नेहाने वागव. मग तारा आहे श्रीरामाकडे बघते, म्हणते, त्वम् अप्रमेयस्य दुरस्तस्य
जितेन्द्रिय उत्तम धार्मिकस्य अक्षय कीर्तिस्य विचक्षणस्य श्रुतिमान भगवान सत्योपमक्षर ते तारा श्री रामचंद्र गुणगान करते तुम्ही सर्व गुणांचे खाण आहात अप्रमेयस्य वेद जाणणाऱ्यांनाही वेदांच्याही पलीकडे तुम्ही आहात मी वाहन तुम्हाला काय सांगू शकतो दूर सदस्य सूक्ष्म गोष्टी ज्या आहेत तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही मोजू शकत नाही तुम्ही वेदांत लपले आहात जितेंद्रिय तुमचे इंद्रिय नियंत्रणात आहेत त्याचबरोबर जे तुम्हाला शरण येतात त्यांचे तुम्ही नियंत्रण करतात रक्षण करतात तुमच्याकडे आकर्षित होतात आणि उत्तम धार्मिक लोक अधर्म आहेत स्वार्थ आहेत दुसऱ्यांना दुःख देणं काही करतील दुःख देण्यासाठी खूप कमी लोक जे आहेत दुसऱ्यांचा विचार करतात पण जे उत्तम आहेत उत्तम धार्मिक दुसऱ्यांना सुख देण्यासाठी स्वतःला धोक्यात घालायचे नाव खराब झालं तरी चालेल पण दुसऱ्यांना मग ते लपून मारावं लागलं तरी चालेल पण दुसऱ्यांना कल्याण करणं हा विचार तुम्ही आहात उत्तम धार्मिक ही तुमची धार्मिकता आहे अक्षय कीर्तस्य तुम्हाला किती बदनाम केले तरी तुम्ही कधी बदनाम होऊ शकणार तुम्हाला काही धोका होऊ शकत नाही अक्षय कीर्तस्य विचिक्षणस्य आणि तुमची क्षमता जी आहे त्याचा गेला काही हार नाही काही करू शकता तुम्ही सत सोमक्षर ज्यांचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे रेखीव आहेत ते कधी डोळे बंदच करत नाही आमच्यासारख्या अत्यंत लोकांचीच सदैव चर्चा करत आहात अशा प्रकारचं तुमचं हे कृपाळ स्वरूप आहे तारा भगवान श्री रामचंद्राचे क्षमा मागते आणि त्यांची स्तुती करते आणि मग ते सांगते की तुमच्या एका भावाने वालीतच सर्व केला माझाही वध करत आणि मलाही वालीबरोबर पाठवून द्या तर मग अशा प्रकारे श्री रामचंद्र त्यांना समजवतायत की किष्किंधेला राजा पाहिजे अंगदलाही चांगल्या पालकांची सुरक्षा पाहिजे ताराला तर समजावत नाही मग अशा प्रकारे सर्वांना ते काय करतात वालीचा सुंदर चंदनाचं चित्रा म्हणून जेव्हा वालीचे अंत्यसंस्कार होतात आणि मग लक्ष्मण हनुमान अंगद तारा सर्व सुग्रीवला घेऊन किष्किंधामध्ये जातात आणि सगळे हनुमान लक्ष्मण सगळे पाठवणारे पडद्यासारखे उभे आहेत आणि तिथे सुग्रीवचा राज्याभिषेक होतो आहे आणि मग भगवान श्रीरामचंद्र मात्र तिथे जात आहे हा वचन होतं की 14 वर्ष वनवासात आहे राज्यात प्रवेश करतो किष्किंधामध्ये सुद्धा श्रीरामचंद्र प्रवेश करत नाही सर्व अभिषेक ते कार्य लक्ष्मण करतो अशा प्रकारे भगवान श्रीरामचंद्र हे कशा प्रकारे ते कुठल्याही समाजात असेल कुठल्याही जातीत असेल कुठल्याही योनीमध्ये असेल ना सर्वांचं रक्षण करणार सर्वांचा लाभ करून देणारे असं भगवान श्रीरामचंद्रांचं चरित्र आहे हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे वाली आणि श्री रामचंद्र यांचा संवाद अशा प्रकारे की जर हा अभ्यास केला नाही तर आपण भगवान कसे गैरसमज निर्माण होऊ शकतो इतरांचे गैरसमज असतील ज्ञानासाठी त्यांना समजावू शकणार नाही त्यासाठी रामायण खूप सुंदर स्पष्टरित्या वर्णन केलेलं आहे हरे कृष्ण जो परिणामाची कधी शिकारी म्हणून आला आणि मुख्यमंत्री बाण म्हणला ती सत्य आहे अंगद बद्दल सांगितलं अच्छा अंगदच्या मनामध्ये ऑफकोर्स अंगद जे आहे भगवानाचे भक्त आहे पण त्या क्षणाला आपल्या पित्याचा वध झालेला आहे श्रीरामाद्वारे वध झालाय तर त्या एका क्षणासाठी अंगदला हे असं नव्हतं कळलं पाहिजे
भगवानाने ती पण त्याची इच्छा पूर्ण केली. ठीक आहे. द्वापर युगामध्ये तोच अंगद जो आहे जरा शिकारी बनतो, भगवान जन्माला तो बाण लागतो. ते अंगदचा काय प्रश्न आहे? संबंधी नाही प्रश्न वेगळा आहे. एका माताजींचा प्रश्न आहे की भगवंत निराकार आहे, ह्या मतावर आपण ठाम भगवंत साकार रूपावर कशा प्रकारे आपण ध्यान केले पाहिजे आणि निराकार करून साकारवर कसं आले पाहिजे? भगवान निराकार आहे, साकार आहे, दोन्ही भगवान त्याचे रूप आहे. ब्रह्मेती परमात्मेती भगवान की शक्ती. श्रीमद भागवत सांगते ब्रह्मेती ते भगवंताचं जे स्वरूप आहे भगवतधामामध्ये, त्यांच्या शरीरापासून निघणारी भगवतधामापासून निघणारी जी अंग काढली आहे, तेज आहे. जसा लाईट लावतो तो बल्ब आहे, पण त्याचा प्रकाश जो आहे हा निराकार आहे. प्रकाश निराकार आहे. ट्रक जेव्हा येतो ट्रकचा प्रकाश जो निराकार आहे, पण आपण त्याच्या प्रकाशात उभा राहिलो निराकार काय प्रॉब्लेम नाही. नंतर ट्रक येईल तर म्हणजे ट्रकला आकार आहे, प्रकाशात आकार नाही, ट्रकला आकार आहे ना. तसं कुठली गोष्ट जी आहे आकाराशिवाय येत नाही. निराकार ते आकारापासून आलं. लोकांना वाटतं निराकारापासून आकार आला, नाही. आकार जे आहे मूळ स्वरूप भगवानाचे साकार स्वरूप आहे, ते भगवत भावामध्ये आहे. सूर्य जो आहे सूर्य देवता आहे, सूर्याचा पृष्ठभाग आहे आणि सूर्याचा प्रकाश आहे. जेव्हा आपण सकाळी उठतो नाही का, तेव्हा सूर्याचा प्रकाश, सूर्य आला गरम, उठा सूर्य आला उठा. म्हणजे पण हे तिन्ही रूप जे आहेत भगवंताचे रूप आहे. निराकार हे ब्रह्मज्योती आहे, निराकार स्वरूप आहे, ब्रह्मज्योती आपण त्याला म्हणतो. आणि मग भगवंत एक स्वरूप आहे परमात्मा. ते परमात्मा स्वरूप जे आहे प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये सर्वश्चावधी सन्निविष्टो मत्तास पृथिव्यां अपॉन. सर्वश्चावधी सन्निविष्टो, सन्निविष्टो कृष्ण मी सन्निविष्ट माझ्या बरोबर तरी बसलेलो आहे. कुणाच्या बरोबर? आत्म्याबरोबर. परमात्माही तिथे आहे सन्निविष्टो. तर ते परमात्मा स्वरूप आहे. जेव्हा आपण 50 मटकी जर भरून ठेवली पाण्याची दुपारच्या वेळेस, सूर्य वर आहे आणि मडक्यामध्ये जेव्हा आपण तिथं बघतो तिथे सूर्य दिसतो. किती मडक्यामध्ये सूर्य दिसतो? 50 मडक्यामध्ये सूर्य दिसतो. सूर्य एकच आहे वर, पण 50 मडक्यामध्ये प्रतिबिंब दिसते. भगवान एक प्रतिबिंब परमात्मा स्वरूप प्रत्येकाच्या हृदयामध्ये ते परमात्मा स्वरूप आहे. आणि भगवान स्वतःच्या प्रभुधामामध्ये लीला करतायत गोलोकधामामध्ये, ते भगवान स्वरूप आहे. तर हे भगवान स्वरूप आहे, परमात्मा स्वरूप आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये. आणि निराकार स्वरूप ब्रह्मज्योती. ज्यावेळेस तुम्ही त्या भावनेमध्ये भगवंताची सेवा करतो, फक्त नेती नेती नेती. कारण की ज्यावेळेस जन्म मृत्यू जरा वेळेतून जेव्हा व्यक्तीला जावं लागतं, त्याला म्हणतात की शरीरामुळे जन्म आहे, आजारपण आहे, म्हातारापण आहे, मृत्यू आहे. मग तो अशा प्रकारची साधना करतो की ज्याच्यामध्ये शरीर नको आहे. मला भगवंताकडे जायचं पण शरीर नको आहे. म्हणतो ब्रह्म त्याच्यामध्ये लीन होण्याचा प्रयत्न करतो. ब्रह्मलीन झाला म्हणजे म्हणतो की त्याच्यामध्ये शरीर नाही येतो, ते आहे. ते अशा प्रकारच्या याच्यामध्ये त्याला वाटतं शरीर मिळालं, मग परत आजारपण, परत म्हातारपण, परत असं होता शरीरच नको. ज्ञान मार्गी जे आहे बऱ्याच वेळेस म्हणते ब्रह्मज्योतीचा आकर्षण, म्हणजे भक्ती मार्गी जे आहे ते भगवंताच्या साकार स्वरूप जे आहे आकर्षित आहे. आणि जेव्हा ब्रह्म जेव्हा जो जीव जातो तिथे पण, कारण की जीव हा क्रियाशील आहे, त्याला काहीतरी सेवा पाहिजे. तिथे मग त्याला समाधान होत नाही. ब्रह्मज्योतीमध्ये गेल्यानंतर पण ते समाधान होत नाही. मग ते असे काही जीव असतात की खाली येतात, खूप सात्विक स्वरूप असतात, खूप सात्विक स्वभाव असतो. मग ते काय करतात, फिलॉसॉफी कार्य चालू करतात.
कॉलेज बनतील, शाळा बनतील, किंवा लोकांना दान करतील. आणि भरपूर काही काही सात्विकता आहे. अशा प्रकारची सेवा अनेक वर्ष त्या ब्रह्मज्योतीमध्ये सेवा झालेली नाहीये. मग खाली येऊन परत पण सेवेमध्ये लागले. मग परत त्याच्यातून ते म्हणजे भक्ती मार्गात सुद्धा करतात. पण तिथे ब्रह्मज्योतीची सेवा नाही, तिथे एक शाश्वत आहे, आपला सच्चिदानंद आहे. ब्रह्मज्योतीमध्ये काय सत आहे, चित आहे, त्याचं ज्ञान आहे, शाश्वत आहे, आनंद आहे. ब्रह्मज्योती आनंद कुठे ठेवत राहावं, आनंदासाठी परत त्याला खाली यावं लागतं. ते भगवान निराकार स्वरूप आहे.